मलाही रस्ते रुंद प्रशस्त, उद्यानं, त्याच्यामध्ये क्रीडांगणं, त्याच्यामध्ये ज्या मूलभूत गरजा असतात त्या गरजा पुरवणं, त्याच्यामध्ये आपण अंकुशराव लांडगे यांच्या नाव सभागृहाला दिलं, परंतु तिथं आम्ही सभागृह बांधलं, तिथं त्यांचं नाव दिलं. इकडं निळूभाऊ फुले त्यांचं नाव त्या ठिकाणी दिलं. मध्ये रामकृष्ण मोरेंचं ते चिंचवड प्रेक्षागृह होतं, त्याला रामकृष्ण मोरेंचं नाव दिलं. संत तुकाराम नगरमध्ये तिथंही सभागृह बांधलं. आता तुमची मागणी आहे, कारण नेहमी त्या भागामधल्या लोकप्रतिनिधींनी कला, त्याच्यानंतर म्हणजे साहित्य, कला, संस्कृती ह्या वर्गाच्या करता देखील, क्रीडा क्षेत्राकरता देखील असे वेगवेगळे घटक, कारण ही औद्योगिक नगरी, कष्टकऱ्यांची नगरी, उद्योग नगरी, आणि त्याच्यामुळं अनेक लोक इथं त्या प्रकारे राहत होते. आणि मी ज्यावेळेस इथं आलो त्यावेळेस माझ्या लक्षात आलं की इथं लोक कामाला येत आहेत, परंतु परत पुण्याला मुक्कामाला जातात. पुणे हे त्यांचं राहण्याचं ठिकाण बनतं आहे. आणि इथं फक्त जाऊन 10 ते 11 किंवा 11 ते 5, 5:30 ड्युटी करायची, किंवा 3 शिफ्टमध्ये असेल त्यावेळेस यायचं, पुन्हा बसेसने आपल्या आपल्या भागामध्ये जायचं. आणि त्यावेळेस माझ्या डोक्यात आलं की इथं चित्र आपण बदलायचं, एक अशी परिस्थिती निर्माण करायची की इथल्या लोकांना इथं काम करून इथंच राहावंसं वाटलं पाहिजे. आपल्या मुलांना, आपल्या मुलींना, आपल्या नातवंडांना इथल्याच शाळेत घालावंसं वाटलं पाहिजे, इथल्याच कॉलेजमध्ये शिकवावंसं वाटलं पाहिजे. अशा प्रकारे बदल आणि चांगल्या संस्था निर्माण करायच्या, आणि तशा पद्धतीनं आम्ही कामाला लागलो. वाजतोय अलार्म, आता दाबू घड्याळाचं बटन, वाजतोय